विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। सुरुवातीला हा व्हिडिओ पहा। मला नको वर बोलली, बाहेर गेला की दगडच हाणायला लागला। ए महारांनो, तुम्ही कसं राहताय ती बघतोच। महारांनो कसं राहताय ती म्हणला, माझं ही मारगांडी काय करणार आहे ती म्हणला, काय नसते ती करत म्हणला ही। आणि लागला दगडा हाणायला। आई वडील होत तरी सुद्धा आई वडिलांनी सुद्धा ती धरले नाही। मग माझ्या सोमनाथनी म्हणला का आई माझी मरण म्हणला दगडानी हाणतोय म्हणला। आधीच तर ती डोक्याने आदो आहे आणि झालं तसं। ह्याच्यावरूनच बघा भांडण मग चालू झालं। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। एकदा या माऊलीचा व्हिडिओ बघा। दारू पिऊन आला, परत त्यांना शिवे दिल्या, अपंग महारावर ही जातीवर शिवी दिली। मला धक्काबुक्की, माझी साडी पिली, मला नको वर बोलली, बाहेर गेला की दगडच हाणायला लागला। ए महारांनो, तुम्ही कसं राहताय ती बघतोच। महारांनो कसं राहताय ती बघतो। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भाटणीम या गावामधलं हे प्रकरण आहे। कांबळे कुटुंबाच्या शेजारी गणपती बसला होता। कांबळे हे पायाने अपंग आहेत आणि त्यांच्या घरामध्ये ते एकमेव कमवते आहेत। दिवसभर रोजाने काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात। दिवसभर काम करून कंटाळून आलेले म्हणून कांबळेने विकास यादव नामक व्यक्तीला म्हणाले की थोडा आवाज कमी करा, आम्हाला झोपू द्या। याच गोष्टीचा राग बाळगत विकास यादव याने कांबळे कुटुंबाच्या घरावरती दगडफेक केली, त्यांना मारहाण केली, त्या महिलेला सुद्धा मारहाण केली आणि जातीवरून गलिच्छ शब्दाचे शिवीगाळ करत तुम्ही गावात कसे राहता तेच बघतो, तुम्ही काहीच करू शकत नाही असे उच्चार त्यांनी काढले। आरोपीवरती गुन्हा तर दाखल झालेला आहे, परंतु अद्यापही आरोपींना अटक झालेली नाही। एवढा कसला रे मात जातीचा, आपण शांत बसतो याचाच हे लोक फायदा उचलतात। आता ह्या यादवला दाखवून द्यायचं आहे की महारडे काय करू शकतात ते। इंदापूर मधील भीमसैनिक जर हा व्हिडिओ बघत असेल तर तात्काळ जाऊन त्या कुटुंबियांना भेट द्या। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।